Rajniti 15. 26 ऑगस्ट हा खूप काळा दिवस महाराष्ट्र राजकारणातला असं मला म्हणावं लागेल. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती जो पुतळा उभा केला होता, संरक्षण विभागाचा जो नेव्ही विभाग आहे त्या विभागाने हा पुतळा उभा केला होता. आणि ह्यामध्ये जे दोषी आहेत, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं, कुणाला दिलं, तो जयदीप आपटे ठाण्याचा आहे का कुठला आहे, यांची तलाशी जाऊन ते चौकशी होऊन त्यांना शिक्षा होईल. आणि कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि तसं होणार, 100% होणार. कारण शिवराय हे आमची अस्मिता, हे आमचं आराध्य आहे. त्याच्या बाबतीत खोडसाळपणा केलेला कोणालाही खपणार नाही. मग त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असू देत, उद्धव ठाकरे असू देत किंवा राहुल गांधी असू देत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. जे कोण दोषी असतील, अधिकारी असतील, त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. ह्याच्याबद्दल कोणालाही दोमत नाही. पण प्रश्न असा आहे, संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न कोण करत आहे? सगळीकडे दंगली उसळायचा प्रयत्न करायला लागले. कोण आहे ते? राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे. सगळा महाराष्ट्र बघतोय हो तुम्हाला. कोण छत्रपतीबद्दल बोलायला लागले? हे सगळं महाराष्ट्र पाहतोय ना. राहुल गांधी दिल्लीहून इकडे आले. अरे बाबा, तुम्ही दिल्लीत सोडा हो, महाराष्ट्रात किती पुतळे उभा केले, किती पुतळ्यांचं तुम्ही उद्घाटन केलं, अनावरण केलं, किंवा छत्रपतींच्या नावावर किती योजना सुरू केल्या. अहो, सगळ्या योजना तर तुमच्या राहुल गांधी, इंदिरा गांधी, सोनिया गांधी ह्यांच्याच नावावरती आहे ना. पंडित नेहरू ही काय तुमची प्रॉपर्टी आहे का वैयक्तिक? माझ्या शिवरायांनी संपूर्ण महाराष्ट्राचं नाही, देशाचं संरक्षण द्यायचा प्रयत्न केला. हिंदवी स्वराज्य उभा करण्याचा प्रयत्न केला. काय केलं त्यांच्यासाठी? आणि तुम्ही गळीकडे तिकडं आलाय दिल्लीहून. एक पुतळा उभा केलाय का राहुल गांधींनी, का राजीव गांधींनी, का सोनिया गांधींनी? नाही. पण मताचं राजकारण करण्यासाठी तुम्ही दिल्लीहून इकडे येत आहे. तुम्हाला अधिकार नाही. दाखवून द्यावं मला महाराष्ट्राला किंवा देशाला ह्यांनी कुठल्या सभेमध्ये, कार्यक्रमामध्ये शिवरायांच्या पुतळ्याला हार घातलाय, ह्यांचं नाव घेतलंय. अहो, मतांचं लांगुलचालन करण्यासाठी तुमचा पक्ष स्थापन झालेला आहे. तुम्ही बोलायचा तुम्हाला अधिकार नाही. राहिला प्रश्न महाराष्ट्रामधले शरद पवार आणि सुप्रिया सुळे, संपूर्ण गल्ली बोळामध्ये फिरत पुतळ्याचं राजकारण करत फिरताय. अहो, पहिला महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये तुम्ही एक तरी पुतळा उभा केलाय काय? छत्रपती शिवरायांचा असू दे, संभाजी महाराजांचा असू दे. एखादी योजना आणल्या का? कधी हार तरी घातलाय का स्टेजवर जाऊन? स्वतःला जाणता राजा म्हणवताय तुम्ही, हार घातलाय? अहो, अल्पसंख्याकाची मतं मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं तुम्ही पवारसाहेब. आणि तुमची मुलगी कशाला बोलताय? आज फक्त पुतळा पडला शिवरायांचा म्हणून राजकारण करायसाठी, सरकार उलथून टाकण्यासाठी तुम्ही एकत्र आलाय. मग उद्धव ठाकरे असू दे किंवा तुम्ही असू दे. अहो, एक पुतळा शिवरायांचं कधी नाव घेतलं नाही स्टेजवर. संपूर्ण महाराष्ट्राला सांगा, लाज वाटायला पाहिजे ज्या गोष्टीची. ती गोष्ट छाती ठोकून तुम्ही परवा सांगत होता. रायगडवरती गेलो 40 वर्षानंतर. हे तुम्हीच स्वतःच प्रूफ देताय ना. अहो, 40 वर्षानंतर एखादी व्यक्ती रायगडावर जाते, जे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्या मराठी लोकांचं तुम्ही नेतृत्व करताय, त्यांना छाती टोकून सांगत होता परवा की 40 वर्षानंतर मी रायगडावरती गेलो. आणि काय केलं तिथं? फिरायला गेला होता. अहो, संपूर्ण महाराष्ट्राने हे जाणून घेतलं पाहिजे. पवारसाहेब परवा रायगडावरती गेले 40 वर्षानंतर. तिथं जाऊन ते समाधीचं दर्शन घेतलं नाही छत्रपतींचं, तर तिथं इतर ठिकाणी जाऊन फिरून आले. का? छत्रपती शिवरायांच्या समाधीवर नतमस्तक झाला असता तर आपली अल्पसंख्याक मते गेली असती. अहो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि तुम्ही पुतळा पडला म्हणून दंगल पेटवताय महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला कोणताही अधिकार नाही. छत्रपतींच्यावर, संभाजी महाराजांच्यावर, शिवरायांच्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि गांधी घराण्याला तर अजिबात नाही. राहुल गांधीजी इकडे येऊन राजकारण करतात, त्यांनी तर बोलूच नाही. राहिला उद्धव ठाकरेंचा प्रश्न. अहो, तुम्ही हिंदुत्व सोडलो. भले तुम्हाला भाजपने धोका दिला असला, तुम्ही स्वतंत्र लढला असता तरी महाराष्ट्राने तुम्हाला स्वीकारलं असतं. त्यामुळे तुम्ही बोलू नका, अजिबात बोलू नका तुम्ही. त्यामुळे हे महाराष्ट्रानं जाणून घेतलं पाहिजे. धन्यवाद.